पुणे हे विद्येचे माहेरघर म्हटले जाते, पण याच पुण्यामधल्या विद्या मंदिरांची परिस्थिती मी तुम्हाला दाखवणार आहे. ते प्रत्यक्षात आपण ते लाईव्ह बघणार आहोत. पुण्यासारख्या शहरामध्ये शाळांची या विद्या मंदिरांची कशी अवस्था आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपण विद्यार्थ्यांनी गरीब विद्यार्थ्यांनी मोफत शिक्षण घ्यावं यासाठी संविधानामध्ये आपल्याला काही हक्क दिले. अशाच बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळा. नमस्कार, मी पुणे 24 तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आलेलो आहे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड च्या परिसरातील असलेली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही शाळा. तर या शाळेमध्ये काय विद्यार्थ्यांना सोयीसुविधा दिल्या जातात आणि शाळेची सध्याची काय अवस्था आहे हे आपण सगळं पाहणार आहोत. तर चला तर पुढे बघूया शाळेची अवस्था. मॅडम हे काय आहे? कुठं आहे? ही कोणती खोली आहे? रूम आहे, स्टोर रूम. म्हणजे स्टोर रूम आहे का? स्टोर नाहीच आपण असं म्हणत. म्हणजे स्टोअरचं सामान तर अडगळीचं दिसतच नाहीये, सगळं कचराच दिसतोय सगळा. कचरा आहे. म्हणजे किती वर्षापासून हे पडलेलं आहे इथे तरी साधारण? नाही, मला मी जानेवारीत चार्ज घेतला. मी परवाच त्यांना म्हटलं आपण हे सगळं क्लीन करून घ्याव्यात. परवाचीच गोष्ट आहे. अगदी 2-4 दिवस झाले त्याला. पण 2-4 दिवस झाले ते. मी आता नाही सांगितलंय त्यांना क्लीन करून घ्याव्यात म्हणून. ओके. म्हणजे सगळं रॅबिट वगैरे सगळं भंगार साहित्य सगळं. ओके. म्हणजे अनेक वर्षापासून हे पडलेलं, आता दिसत नाहीये टाकलेलं. खूप वर्षापासून हे आहे आणि इथे कोणाचं लक्ष नाही असं म्हणायचं माझं आहे ना मॅडम. मी आता परवाच तर सांगितलं. विचारा, मी इथंच आहे. तुम्ही तिथे जाऊन विचारा मावशी लोकांना साफ करायला सांगितलंय का म्हणून. आणि हे शिक्षकांचं आहे का तुमचं? हे माझं आहे. तुमचं आहे. हे सगळ्या भिंती झिरपलेल्या आहेत, बघितलं का? आणि सिलिंग सुद्धा. आता स्वामी विवेकानंद यांचा फोटो या ठिकाणी. हे मुलांनी काढलेले चित्र आहेत. खाली भिंतींची अवस्था किती वाईट झालेली आहे. ही शाळा असं वाटतच नाहीये की ही शाळा आहे. म्हणजे फ्रेश फील नाही होते शाळेमध्ये. हे काय जाळ्या तुटलेल्या आहेत सगळ्या. हे रंगरंगोटी कधी केली होती मॅडम? इकडनं पाणी झिरपतं का? लाईव्हच बघतोय आपण सगळे आता परिस्थिती. हे बेंचेस असे मध्येच का ठेवलेत? एरिया रिस्ट्रिक्ट केला का बरं? अच्छा, अरे बापरे. हां 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 हां, सॉरी मॅडम. हे हा स्लॅब हा रिस्ट्रिक्टेड केलाय का तुम्ही? एरिया रिस्ट्रिक्टेड केलाय. ओके. आणि हे कधी पडला हा स्लॅब? नाही, असं झाला होता ना थोडासा, तर काढून घेतलाय. पण कधी पडला नाही? हा पडलेला दिसतोय. काढून कसा घेणार काढून तुम्ही? घेतलं. प्लास्टर होतं ना ते, खाली असं आलं बाटल्यासारखं. त्यामुळे तेव्हा ते आले होते आमचे लोक ऑफिसचे, त्यांनी काढून घेतलं. आम्ही जाऊ शकतो ना? का पडेल आमच्या डोक्यावर? वर्ग खोल्यात का ऑफिस आहे? शिक्षकांचा रूम आहे. शिक्षकांचे हे कबड. हा आहे शिक्षकांची रूम. म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षक बसतात, त्यांच्या मीटिंग्स होतात, डबा खातात. हे बघा शिक्षकांच्या खोल्यांची ही अवस्था आहे. या ठिकाणी देखील भंगारचे साहित्य मोठ्या प्रमाणात पडलेलं आहे. आणि हे आहे स्वच्छतागृह. आता खालीची परिस्थिती तुम्ही बघा. भरपूर ठिकाणी अस्वच्छता दिसते.
सगळं सामान पोत्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. हा एरिया पूर्णपणे बंद केलेला आहे. सीओ सरांनी या ठिकाणी व्हिजिट केली आणि प्रत्यक्ष या ठिकाणाची त्यांनी परिस्थिती पाहता त्यांना हा एरिया रिस्ट्रिक्टेड करावा लागला. आपण पाहू शकता अनेक ठिकाणी काय परिस्थिती आहे. शाळेच्या वर्गाची ही प्रयोगशाळा आहे. यामध्ये रेग्युलर मुलं येत नाहीत आपली, जेव्हा प्रयोगाचं असेल त्यावेळेस किंवा असं कॉम्प्युटरला हे पूर्णपणे पडण्याच्या अवस्थेत आहे, म्हणजे कधीही ढासळू शकते. हे ना एक पिलर बाहेरून पडलेला आहे. हे बघा पिलरची काय अवस्था आहे, म्हणजे ज्या पिलरवर शाळा उभी आहे ते पिलर पूर्णपणे खचलेले आहेत. हे बघा पूर्णपणे खचलेले आहेत. ही बघा काय अवस्था आहे. आणि इतर डागडुजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण ते सक्सेस होऊ शकलं नाही. एकाला दालन म्हणून त्यांचा एक रूम आहे. अनेक खोल्यांना स्लॅब आहे तर अनेक खोल्यांना पत्रे आहेत. तर ही आहे पुणे शहरातली पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतली ही शाळा आहे. शाळेची तुम्ही अवस्था बघा वर्गखोल्यांची. तर आपण पाहू शकता की या ठिकाणी पूर्ण वर्गामध्ये वरती स्लॅब असतानाही पाणी झिरपत आहे. याच ठिकाणातून पाणी झिरपलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून अधिकाऱ्यांचं या शाळेकडं काडी मात्र लक्ष दिसत नाहीये. आपण बघूया. शाळेचे बेंचेस अशा प्रकारे तुटलेले आहेत. आपण एक खोली पाहणार आहोत ही जी बंद आहे. ही खोली बघा तुम्ही. अतिशय दुर्गंधी, अतिशय घाणेरडा वास, दुर्गंधीयुक्त वास या खोलीतून येतोय. अनेक साहित्य या ठिकाणी ना कुजलेल्या अवस्थेत पडलेले आहे. आपण बघू शकता नेमका काय प्रकारे आहे. हे विद्यार्थ्यांचे शूज आहेत. कशा प्रकारे इथे टाकण्यात आलेले आहे हे बघा. वाटप झालेलेच दिसत नाही. हे बघा हे कसं कुजलेल्या अवस्थेमध्ये साहित्य ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. खोलीची अवस्था तुम्ही पाहू शकता. शाळेच्या वर्गांची खोलींची अवस्था पाहता शाळेकडं पूर्णपणे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बघू शकतो आपण आणखीन पुढे बघणार आहोत. सर्व बेंचेस हे धुळखात पडलेले. अतिशय भयानक अशी परिस्थिती या शाळेमध्ये आपल्याला दिसते. हे टेरेस आहे आणि कुठलीच सेफ्टी नाही टेरेसवर. हे बघ नाही, हे लॉक असतं, कोणी येत नाही. लॉक जरी असलं तरी चुकून एखादे विद्यार्थी आले सेफ्टी नाही, सेफ्टी नो सेफ्टी. मॅडम आता शाळेची जी अवस्था आम्ही पाहिली
तर या तुम्ही परिस्थितीवर काय सांगाल? शाळेमध्ये आता पाणी गजिरपतंय, पावसाळ्यामध्ये आहे, बाहेर चिखल आहे किंवा आतमध्ये सगळे साहित्य असे गंज खात पडलेले आहे, धूळ खात पडलेले आहेत, वरचे ते छत आहे ते पूर्ण पडलेले आहेत. काय सांगाल तुम्ही? मॅडम, मी सौ वाणी आंबेडकर हायस्कूलची मुख्याध्यापिका बोलते. ही जी अवस्था आहे शाळेची ही आम्ही आमच्या प्रशासनाला कळवलेली आहे. ताबडतोब आमचे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाळेला व्हिजिट देऊन गेलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याबरोबर पूर्ण स्टाफ, आमचा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डिपार्टमेंट यांना सगळ्यांना बोलावलं होतं. हे सर्व इथे येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या आम्ही आत्ता अवलंबलेल्या आहेत. मॅडम, एक साधारण किती वर्षापासून हा त्रास आहे तुम्हाला? मी तर जानेवारीपासून चार्ज घेतलेला आहे, त्यामुळे मी आल्यापासून याच्याबद्दल मी सतत वरिष्ठांशी बोलत आहे. पण तुम्हाला वाटत नाही का की ही जी आता परिस्थिती उद्भवली आहे याच्यामुळं विद्यार्थ्यांच्यासह शिक्षकांचाही जीव धोक्यात आहे? फार गंभीर असा हा विषय आहे की गांभीर्याने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड घेत नाहीये का? नाही, म्हणूनच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे आपले कार्यकारी अधिकारी इथे ताबडतोब आले आणि म्हणजे मी आज गेले की ते लगेच उद्याला व्हिजिट करून गेलेले आहे आणि त्यांनी लगेचच आम्हाला सहकार्य करायला सांगितलेलं आहे, केलेलंच आहे. त्यांनी पूर्ण जो आम्हाला एरिया बॅन करायला सांगितला आहे आम्ही तिथे बॅन केलेला आहे, मुलांना जाऊ देत नाही अजिबातच. आणि प्रशासनाच्या दृष्टीनं ज्या सूचना मिळतात त्याप्रमाणे आम्ही पुढे जात आहोत. पण तुमच्या काय मागण्या आहेत का प्रशासनाकडे, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे? हां, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे किंवा कामही त्याच्यावरती चालू आहे. तुम्हाला काय साधारण म्हणजे असं किती दिवसाचा कालावधी वाटतो का किती वर्षाचा वाटतो की तुम्हाला सुविधा मिळतील? साहेबांनी सांगितलं हे इमिजिएट ऍक्शन घेतच आहेत, लगेच रिपोर्टिंग चालू केलेलं आहे आणि फोटोज वगैरे काढून आम्ही पण लगेच त्यांना सहकार्य करत आहोत. जर नाही झालं तर काय तुम्हाला आणखीन काही पर्याय आहे का शाळेसाठी? त्यांनी आम्हाला शाळा बदलून शेजारी दुसरीकडे आमची व्यवस्था करण्याचे ते पण प्रयत्न चालू आहेत. ओके, थँक्यू.